नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युगांतर अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आपण एक सिरीज सुरू केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी स्पर्धा परीक्षेच्या या क्षेत्रात नव्याने पदार्पण केलेलं आहे। अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र निवडताना कोणती खबरदारी घ्यायची तिथपासून ही सेशन सुरू झालेलं आहे। जर तुम्ही मागचे सेशन पाहिले नसतील तर यूट्यूबवर पहिले सेशन पाहायला विसरू नका। आणि त्याच सिरीजचा हा दुसरा पार्ट आहे, म्हणजे दुसरा पार्ट आहे हा मला वाटतं 6वा व्हिडिओ आहे। आणि यामध्ये मग आपण चर्चा करणार आहोत की यूपीएससीच्या परीक्षेत वैकल्पिक विषय निवडताना नक्की कोणती काळजी घ्यायची। कारण यूपीएससीच्या परीक्षेत वैकल्पिक विषय अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असतो विद्यार्थी मित्रांनो। आणि वैकल्पिक विषयाची निवड चुकली तर मग ह्या अशा प्रकारची चूक असते जसं एक महत्त्वाची म्हणजे की पूर्ण तयारीची तुमची डायरेक्शनच चुकून जाते। आणि म्हणून वैकल्पिक विषय निवडताना कोणती खबरदारी घ्यायची याबद्दल मी इथे चर्चा करणार। सो यूपीएससी मेन्स जेव्हा आपण तयारी करायला सुरुवात करतो, आता प्रिपरेशनचं जे डायरेक्शन असतं ते कसं असतं, प्रिपरेशनचं डायरेक्शन असं आहे की पहिले 6 महिने आपण फाउंडेशन क्लिअर करत असतो, त्यानंतरचे 6 महिने आपण मेन्सची तयारी करणार असतो आणि या मेन्सच्या तयारीच्या अनुषंगाने आपण ऑप्शनल विषयाची तयारी करत असतो। सो सगळ्यात पहिले हे जाणून घ्या की यूपीएससीची मेन्स मुख्य परीक्षा जी आहे ही 1750 मार्कांची आहे, 1750, आणि त्यात 250 असे 500 मार्काचा म्हणजे पेपर 1 250 मार्क्स, पेपर 2 250 मार्क्स, असे 500 मार्क्सचा एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा असतो। या एक ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर असतात। फाईन, मग ऑप्शनल निवडताना तुम्हाला एक भली मोठी यादी त्यात मिळते आणि त्यातून मग नक्की कोणता ऑप्शनल निवडावा असा संभ्रम विद्यार्थ्यांच्या समोर तयार होतो। सो ऑप्शनल निवडताना होणारा हा जो संभ्रम आहे त्यातून बाहेर येण्यासाठी नक्की काय काय तपासायचं हे मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, पहिले तर हे लक्षात घ्या की कोणताही ऑप्शनल असू दे, म्हणजे तुमचा ग्रॅज्युएशनमध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये जो सब्जेक्ट होता किंवा तुमचा जे अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे किंवा तुम्हाला आवडणारा जो विषय आहे जो सगळ्यात कठीण वाटतो किंवा अगदी आउट ऑफ द स्ट्रीम जाऊन तुमचा एखादा विषय असेल जो लिस्टमध्ये आहे, यूपीएससीने मेन्सच्या लिस्टमध्ये दिलेला आहे, अशा विषयांची निवड करताना जनरली विद्यार्थी बघतात की स्कोरिंग कोणता आहे, रँक 1 कोण आलं होतं किंवा पॉप्युलर सब्जेक्ट कोणता आहे। सो हे लक्षात घ्याल, पहिलं मिथ इथे ब्रेक करा की पॉप्युलर सब्जेक्ट, स्कोरिंग सब्जेक्ट किंवा रँक 1 वाला सब्जेक्ट असं काही नसतं। अनेक विद्यार्थी विविध विषयातून दरवर्षी रँक होल्डर्स असतात, म्हणजे यूपीएससी पेपर चेक करताना विषयांबद्दल बायस नाही। हिस्ट्रीला तेवढंच वेटेज आहे जितकं PSIRला आहे आणि PSIRला तेवढंच वेटेज आहे जेवढं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला आहे। फाईन, सगळ्या विषयांचे पेपर चेक करतानाचा जो त्यांचं जे डायरेक्शन आहे किंवा त्यांचा जो व्ह्यू आहे, त्यांचे जे ओपिनियन आहेत ते सेम असतात। त्यामध्ये PSIRला जास्त मार्क्स, लॉला कमी मार्क्स अशा प्रकारचं काही होत नाही। फाईन, आणि त्यामुळे हा एक भ्रम की स्कोरिंग सब्जेक्ट निवडावा असं काही नसतं, ठीक। आणि त्यामुळे हा एक भ्रम पहिले दूर करा। दुसरं हे की ऑप्शनल सब्जेक्टची निवड करताना खूप सावधानी का बाळगायची, कारण ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे हा तुमच्या ओव्हरऑल स्टडीमध्ये एक मेजर वेटेज असलेला सब्जेक्ट आहे। जनरल स्टडीजचे 4 पेपर आणि जनरल स्टडीजच्या 4 पेपर नंतर ऑप्शनल सब्जेक्ट, म्हणजे जनरल स्टडीजचे 4 पेपर जे आहेत ते 250 1000 मार्काचे जनरल स्टडीजचे पेपर आणि त्याच्यानंतर 500 मार्काचा आहे आपला ऑप्शनल सब्जेक्ट। फाईन, सो ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना त्याचं वेटेज लक्षात घेऊन, त्याची डेप्थ लक्षात घेऊन तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा असतो। ओके, सो आय होप की यू अंडरस्टूड the importance of optional subject in mains exam. Now let us understand की optional subject निवडताना नक्की कोणती खबरदारी घ्यायची, ठीक। सो ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो जे बघायचं ते हे आहे की प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर, जो ऑप्शनल सब्जेक्ट तुमच्या डोक्यात आहे। जर तुम्ही ठरवलंय की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मला ऑप्शनल म्हणून घ्यायचं आहे, फाईन, सो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल घेताना काय करायचं, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे, अनसॉल्व्ड प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे, सॉल्व्ड नाही। फाईन, मेन्सचे अनसॉल्व्ड PYQ पाहिजे आणि त्यामध्ये मग हे पाहायचं की काहीही न वाचता, म्हणजे तुम्ही अजून एक पान सुद्धा वाचलेलं नाही आहे, मग
काहीही न वाचता ते जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते तुम्हाला फॅमिलियर वाटतायत का हे बघायचं. फाईन. आणि जर ते प्रश्न ओळखीचे वाटत असतील, काहीही न वाचता तुम्ही कमीत कमी त्यावर विचार करू शकत असाल, तर त्याबद्दल कन्सिडर करायला काही हरकत नाही. ठीक. सो PYQ विल बी मेन डायरेक्शन फॉर दिस. त्यानंतर मग जो ऑप्शनल तुम्ही निवडाल त्याचा सिलेबस, घटक निहाय सिलेबस तुम्ही बघायचा. फाईन. सिलेबसची लांबी रुंदी मोजायची नाही, सगळे सिलेबस सेम लांबीचे आहेत, सगळ्यांची डेप्थ सेम आहे. जरी काही सब्जेक्टचा उलगडा केलेला आहे, काही सब्जेक्टचा उलगडा केलेला नाही, तरी सुद्धा प्रयत्न हा करा की सिलेबस डिकोड करण्याचा प्रयत्न करा. फाईन. जे सब्जेक्ट तुम्हाला छोटे वाटतात, आता विद्यार्थी काय करतात की याचं 4च पेजमध्ये सिलेबस आहे म्हणून मी हा ऑप्शनल निवडला, पण जेव्हा तयारी करायला लागतं तेव्हा त्याची डेप्थ वाढत जाते. सक्सेसला शॉर्टकट नाही, हे लक्षात ठेवा. फाईन. आणि त्यामुळे सिलेबस डिकोड करून योग्य अगदी घटकनिहाय त्याचा अभ्यास करा की काय काय विचारलं जाणार आहे. आणि मग हे जे घटक आहेत जे सिलेबसमध्ये नमूद केलेले आहेत ते तुमच्या ओळखीचे, तुमचे फॅमिलियर आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न करा. जर तो सिलेबस तुम्हाला इझी वाटत असेल, इंटरेस्टिंग वाटत असेल, फॅमिलियर वाटत असेल, कुठेतरी तुमचा बॅकग्राऊंड, अकॅडमिक बॅकग्राऊंड त्याच्याशी संबंधित असेल, आता कोणी आर्ट्सचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी केमिस्ट्री ऑप्शनल घेतला, मग तर है ना. सो बेसिकली थोडंसं फॅमिलियरिटी असावी की तुम्हाला काहीतरी त्यातलं कळत असावं की कधी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ग्रॅज्युएशनला तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला नक्कीच त्यात इंटरेस्ट यायला लागतो. ठीक. सो सिलेबसला खूप व्यवस्थित बघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो सिलेबस निवडताना आहे तो काय आहे की सिलेबस झाल्यानंतर गायडन्स. तुम्ही अशा ऑप्शनल सब्जेक्टला निवडा ज्याचा गायडन्स इझी अवेलेबल आहे, है ना. कारण फक्त ऑप्शनल सब्जेक्टची पुस्तकं मार्केटमधून घेऊन येऊन ती वाचून तुम्ही त्याची तयारी करू शकणार नाहीत. ऑप्शनल सब्जेक्टची तयारी करण्यासाठी गायडन्स मस्ट असतो. कारण रेफरन्स बुकचे ऑथर ज्या ओपिनियननी ती पुस्तकं लिहितात त्याच ओपिनियनने रीडर त्याला वाचतो असं संभव नाही, है ना. मग त्यांचा ब्रिज बनण्याचं कार्य गाईड करत असतो. आणि म्हणून गायडन्स अवेलेबल आहे की नाही, पर्टिक्युलर सब्जेक्टचा गायडन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे की नाही, तुमच्या नियरबाय अवेलेबल आहे की नाही, तुमच्या भाषेत अवेलेबल आहे की नाही, हे नक्की बघून घ्या. फाईन. आणि महत्त्वाचं म्हणजे की जर गायडन्स अवेलेबल असेल तर त्या फॅकल्टीला जाऊन भेटा, टीचरला जाऊन भेटा, त्यांच्याशी बोला. त्यांचे आणि तुमचे कम्युनिकेशन जुळत आहे का, है ना. म्हणजे त्या फॅकल्टीचं जे गायडन्स आहे ते तुम्हाला पटतंय का, त्यांची भाषा, है ना, त्यांचा त्या भाषेवर असलेलं प्रभुत्व, त्यांचा त्या विषयावर असलेलं प्रभुत्व, या सगळ्यांनी तुम्ही समाधानी आहात का. तुम्हाला गुरु निवडायचा आहे हे लक्षात घ्या. फाईन. आणि त्यामुळे या गायडन्स विषयावर जास्त भर द्या. तुम्हाला हेल्प, असिस्टन्स, सपोर्ट, ॲडवाईस, गायडन्स, टिप हे सगळं तुमचे मेंटर द्यायला तयार आहेत का, त्या विषयाचे मेंटर्स तयार आहेत का हे पाहायला विसरू नका. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट निवडा. त्यानंतर आता गायडन्स तयार झाल्यानंतर दुसरं काय, मटेरियल. जर तुम्ही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टचा मटेरियल इझी अवेलेबल आहे मार्केटमध्ये. पण जर तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी आहात तर ऑप्शनल सब्जेक्टचा मटेरियल अजून अवेलेबल नाही, म्हणजे इझी अवेलेबल नाही, अवेलेबल आहे पण तुम्हाला खूप शोधून घ्यावं लागतं. फाईन. मग यासाठी YCMOUची पुस्तकं, त्याच्यानंतर विविध क्लासेसचं मटेरियल, हे सगळं थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जो काही सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडण्याचा विचार करत आहात त्याचं मटेरियल, त्याचे नोट्स, त्याची पुस्तकं, त्याचे रेफरन्स बुक, रिसर्च मटेरियल हे जे आहे हे मार्केटमध्ये इझी अवेलेबल आहे की नाही, टॉपर्सच्या कॉपी, है ना, त्यानंतर तुमच्या भाषेत असलेले मटेरियल, या सगळ्याचा थोडासा एक अवेलेबिलिटी चेक करून घ्या. सो दॅट इट विल बी इझी फॉर यू टू गो थ्रू दॅट सब्जेक्ट. येस. गायडन्सवर अवलंबून राहू नका की आमचे सर आम्हाला नोट्स देतील त्याच्यानंतर मग आम्ही अभ्यास करू. नाही, स्वतःवर विश्वास ठेवा, गायडन्सचं मटेरियल ऑलरेडी घेऊन ठेवा आणि त्याच्यानंतर रेफरन्स मटेरियलवर अभ्यास करायला सुरुवात करा आणि टीचरच्या सानिध्यात राहा, टीचरच्या गायडन्समध्ये राहा, डायरेक्शनमध्ये राहा आणि मग मटेरियल शोधून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे गायडन्स मिळणार आहे ते ऑनलाईन, ऑफलाईन अवेलेबल आहे की नाही ते तपासून घ्या. ऑफलाईन का,
की जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुमचे टीचर तुम्हाला किती वेळ देऊ शकणार आहेत, तुमचे टीचर तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहेत का, की तुम्हाला काहीतरी कहाणी सांगून ते बहाणे देत आहेत, है ना. त्यानंतर ऑनलाईन सेशन्स, म्हणजे तुम्हाला जर घर बसल्या सेशन करायचे आहेत तर ऑनलाईन तुमच्यापर्यंत त्याचा ॲक्सेस येतोय का. ऑफलाईन सेशन असेल तर तुमच्या वेळेप्रमाणे ते ऑफलाईन सेशन अवेलेबल आहेत का, अफोर्डेबल आहेत का, है ना, टीचर फ्रेंडली आहेत का, या सगळ्याला पाहायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर मग जर आता बघा, हे खूप जास्त काही महत्त्वाचं नाही की तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड. फाईन. कधी कधी असं असतं की इंजिनिअरिंगचे स्टुडंटसुद्धा अगदी PSIR ऑप्शनल घेतात, किंवा अगदी डिप्लोमा केलेले विद्यार्थी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल घेतात, सायन्सचे स्टुडंट हिस्ट्री ऑप्शनल घेतात. ठीक. सो कोणतं बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांनी कोणता सब्जेक्ट घ्यायचा याचा काही लिखित नियम नाही. तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकता. पण जर हा अकॅडमिक बॅकग्राऊंड आणि तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट समान असेल तर निश्चितच काही अंशी त्याचा फायदा तुम्हाला होतो. म्हणून प्रयत्न हा करा की जर तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल, त्या विषयाचं थोडंफार नॉलेज असेल तर त्याची डेप्थ अभ्यासण्यासाठी तुम्हाला इझी होतं. फाईन. आणि त्याच्याचबरोबर आता तुम्ही असा ऑप्शनल सब्जेक्ट निवडला की क्लासमध्ये तुम्ही एकटेच आहात त्या ऑप्शनल सब्जेक्टवाले. ठीक. आणि तुमच्या आजूबाजूचे जितके मित्रमंडळ आहे त्यांनी काहीतरी वेगळा ऑप्शनल घेतलेला आहे. तुमच्या आजूबाजूला त्या ऑप्शनलचं तयारी करणारं कोणीच नाही, तुम्ही एकटेच राहून गेलात. मग डिस्कशन कोणाशी करणार, तुम्ही चेक कोणाबरोबर करणार, तुमचे आन्सर इव्हॅल्युएशन कसं होणार, है ना. सो आन्सर इव्हॅल्युएशन, कॉपी चेकिंग, राईट, आन्सर रायटिंग, व्हॅल्यू ॲडिशन, डिस्कशन, ग्रुप डिस्कशन, या सगळ्यासाठी तुम्हाला ग्रुपची गरज असते. फाईन. मेंटर्स बरोबर चर्चा करून एक ग्रुप बनवा, त्या ग्रुपमध्ये सामील व्हा, प्रोग्रेस रिपोर्ट तुमचे जपा, आणि त्याच्याचबरोबर ऑप्शनल निवडताना या सगळ्या घटकांची जेव्हा तुम्ही खबरदारी घ्याल तेव्हा तुम्ही योग्य ऑप्शनलची तयारी करू शकाल. ठीक. सो युगांतरच्या प्लॅटफॉर्मवर विविध ऑप्शनलची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच अवेलेबल आहे, है ना. या बॅचेसबद्दल जाणून घेण्यासाठी काय कराल, प्ले स्टोअरवरून युगांतर अकॅडमीचं ॲप आजच डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर विविध ऑप्शनलची असलेली माहिती, अवेलेबिलिटी, टीचर्स, फॅकल्टी, नोट्स, या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घ्या. अफोर्डेबल प्राइसेसमध्ये या बॅचेस अवेलेबल आहेत आणि आजच त्यामध्ये एनरोल करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज अँड हॅव अ गुड डे अहेड. बेस्ट ऑफ लक फॉर युअर प्रिपरेशन अँड स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स.